मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या 5 महिन्यानंतर सुद्धा राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगला अजूनही सोडलेला नाहीये। परिणामी त्यांच्या जागी जे मंत्री झालेत त्या छगन भुजबळांना अजूनही मुंबईमध्ये सरकारी निवासस्थान मिळालेलं नाहीये। ज्या 5 महिन्यांपासून धनंजय मुंडे बंगल्यामध्ये राहत आहेत त्यामुळे त्यांना 42 ते 46 लाख रुपयांचा दंड झाल्याचं सांगितलं जात आहे। आणि धनंजय मुंडे यांच्याकडे मुंबईमध्ये घर असताना सुद्धा ते सरकारी बंगल्यामध्ये का राहत आहेत असा सुद्धा नवा सवाल उपस्थित करण्यात येतोय। पण खरंच धनंजय मुंडे यांच्याकडे मुंबईमध्ये घर आहे का? त्यांच्यामुळं छगन भुजबळांची कशी कोंडी झाली आहे, त्यांना कसं घर मिळत नाहीये, अंजली दमानिया यांनी याच प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावरती कशा पद्धतीचे आरोप केलेत तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे। नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर धनंजय मुंडे यांच्याकडे मुंबईमध्ये घर आहे का हे तपासण्यासाठी आम्ही धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून 2024 मध्ये जो उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला जे शपथपत्र दाखल केलं ते आम्ही तपासलं। त्यामध्ये धनंजय मुंडे यांनी मुंबईमध्ये घर असल्याचा कुठेही उल्लेख केलेला नव्हता। पण त्याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता आणि त्यांनी निवडणूक आयोगाला जे शपथपत्र सादर केलं त्यामध्ये त्यांचं मुंबईमध्ये घर असल्याचा त्यांनी उल्लेख केलेला होता। त्यांचं शपथपत्र सध्या माझ्या हातामध्ये आहे आणि त्यांनी मुंबईच्या पाटकर मार्गावरती त्यांचं घर असल्याचा उल्लेख केलेला आहे। पाटकर मार्ग म्हणजे हा गिरगाव चौपाटीचा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये वीरभवन नावाची एक इमारत आहे। या इमारतीच्या 9व्या मजल्यावर 902 क्रमांकाचं घर असल्याचा उल्लेख हा राजश्री मुंडे यांनी त्यांच्या शपथपत्रामध्ये केलेला आहे। आता या घराची साईज काय आहे तर 2151 चौरस फुटांचं हे घर आहे आणि बाजारभावानुसार 16.5 कोटी रुपयांची किंमत या घराची असल्याचं सांगितलं जातं। आता धनंजय मुंडे यांची या प्रकरणात बाजू काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे। तर लोकसत्ताने दिलेल्या बातमीनुसार धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगला का सोडला नाही याची 3 कारणं दिलेली आहे आणि त्या 3 कारणांपैकी पहिलं कारण त्यांनी काय दिलंय की माझ्याकडे मुंबईमध्ये कुठलं घर नाहीये म्हणून मी त्या घरामध्ये राहतोय। आता धनंजय मुंडे यांच्या नावावर ज्या पद्धतीने मी उल्लेख केला त्यांच्या शपथपत्रामध्ये त्यांच्या वैयक्तिक नावावर मुंबईमध्ये घर नाहीये म्हणून मी तो बंगला सोडत नाही असं त्यांचं एक वर्जन आहे। दुसरं महत्त्वाचं काय आहे की माझ्यावर उपचार सुरू असल्यामुळे मी त्या घरामध्ये आहे। सगळ्यांना माहिती आहे धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी नावाचा आजार झालेला होता, त्यासाठी ते उपचार सुद्धा घेत होते, ॲडमिट सुद्धा झालेले होते, त्यामुळं हे कारण सुद्धा त्यांनी दिलेलं आहे। आणि तिसरं त्यांनी मुलीच्या शिक्षणाचं कारण दिलेलं आहे। मुलीच्या शिक्षणामुळं मला त्या बंगल्यामध्ये राहावं लागतंय असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। आता याच प्रकरणावरून अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती नवे आरोप केलेले आहेत। त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे ते म्हणतायत ज्यांच्याकडे मुंबईमध्ये घर आहे ते शासकीय बंगल्यामध्ये कसे राहू शकतात, मुलीचं शिक्षण आणि प्रकृतीच्या कारणामुळं ते सातपुडा बंगल्यात राहत असल्याचं सांगितलं जात आहे। मग वीरभवन इमारतीत 9व्या मजल्यावर 902 क्रमांकाचं घर नेमकं कुणाचं आहे याचा खुलासा धनंजय मुंडे यांनी करायला हवा। बेल्स पाल्सी नावाचा आजार 5व्या आठवड्यात बरा होतो, फोनवर बोलत नाही असं सांगणारे धनंजय मुंडे बीडमध्ये सभा गाजवत आहेत। पदोपदी खोटं बोलणारा हा व्यक्ती आहे, त्यांनी 15 दिवसाच्या आत सरकारी बंगला खाली करायला पाहिजे, तसेच झालेला 46 लाख रुपयांचा दंड सुद्धा त्यांच्याकडून वसूल करायला पाहिजे असं अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे। पण या सगळ्या प्रकरणामुळे छगन भुजबळ यांची अडचण झाली आहे, कारण धनंजय मुंडे यांच्याकडे जे खातं होतं ते छगन भुजबळ यांना देण्यात आलेलं होतं आणि मुंडे ज्या बंगल्यामध्ये राहत होते तोच सातपुडा बंगला हा छगन भुजबळ यांना देण्यात येणार होता। पण छगन भुजबळांना अजूनही शासकीय निवासस्थान मिळालेलं नाहीये। मुंडेंच्या या कृतीमुळं छगन भुजबळांची अडचण झाली आहे। मध्यंतरी त्यांनी या प्रकरणाबद्दल मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन, मुख्यमंत्र्यांना मी साकडं घालेन की मला घर द्या अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं। मग आता या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे लक्ष घालणार का, मध्यस्थी करणार का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, तुमची नेमकी मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।